नमस्कार. स्पर्धेचा आजचा असणारा हा दिवस क्रमांक 5वा आणि या 5व्या दिवसातील होणारा सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होत आहे. आणि शिवराज स्पोर्ट्स आणि अमर फाउंडेशन यांच्यामध्ये होणारी जी काही लढत आपण या ठिकाणी जी पाहतोय त्यातील शिवराज संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि प्रथमतः अमर फाउंडेशन संघाला इथे फलंदाजीसाठी पाचारण केले. विशेष म्हणजे काय, दोन्ही संघ पहिला सामना पराभूत आहे, त्यामुळे इथे डू ऑर डाय अशा स्थितीत मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला पाहायचं मैदानाच्या आत आघाडीची जोडी एक आनंद बनसोडे आणि फैजान या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळतोय. आणि पहिलं षट टाकण्यासाठी गोलंदाज मार्कावरती तयार आहे आशिष खांदवे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, आशिषचा पहिला चेंडू आणि प्लेचा इशारा पंचाचा. बरं गणपती बाप्पा. आणि भन्नाट वेगाचा पहिला चेंडू या दरम्यान आशिषचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव असणार आहे. एक संत आणि सावध सुरुवात या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आशिष तयार, या दरम्यान चेंडू हवेत आणि या स्पर्धेतल्या आजच्या या 5व्या दिवसातील पहिला चेंडूवरती आनंद बनसोडे 0 बाद. शून्यावरती आनंद परतावा लागले. अमर फाउंडेशन संघाचा पहिला फलंदाज अगदी शून्यावरती बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. जो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे तो मयूर खांदवे हा नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे, जो आता स्ट्राईकला असणार आहे. क्षेत्ररक्षणात आपण पाहिलं तर फार काय बदल नाही आहे, थोडासा बदल आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे दोन क्षेत्ररक्षक जे आहे ते पहिल्या 2 षटकांसाठी पॉवर प्ले आहे. त्या पहिल्या षटकातील या चेंडूसाठी तरी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे मात्र सरतळी या षटकाच्या बाहेर आहेत. आणि पुढचा चेंडू पहा, या दरम्यान अगदी सुंदर त्या खेळला जाईल. मयूर खांदवेच्या बॅटमधून चेंडू पोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. जो प्रेशर होता, दबाव होता, तो मात्र दूर केला गेला. 4 रन चौकार आहे. एक चौकार दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालाय. हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख असणार आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जो केला जातोय तो आशिष खांदवेकडून. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट गेला होता, पुढच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता. मग तदनंतर आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रेशर जो या दरम्यान थोडासा हँडल करण्याचा प्रयत्न केला जातोय मयूरकडून. पण चौकानंतर जर आपण करामत जर पाहिली तर इथे मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर दोन्ही चेंडू डॉट जाताना या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळालेले आहेत. आणि इथे फलंदाज बाद होईल. फलंदाज
धावरकाची धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे जी आहे ती 4 धावा आहे, 2 फलंदाज बाद आहे आणि इथे पहिल्या षटका बसलेले 2 धक्के आता संघाला सावरणार की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. नवीन फलंदाज आता स्वतः संघाचा संघनायक आहे विशाल निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये जाऊन जे पोहोचला आहे आणि आता आपल्याला पाहिजे की विशालची कालची कामगिरी आपण जर पाहिली तर सुरुवातीच्या कामगिरीत थोडेसे जे काही चेंडू बरेचसे त्याच्याकडून डॉट गेले होते, परंतु त्यानंतरची त्याची कामगिरी आपण पाहिली जबरदस्त होती. त्याच्या रणतळेवस्ती स्पोर्ट्स क्लब संघाच्या विरोधात येणाऱ्या 2 षटकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं की त्यांनी केलं जे काही कमबॅक होतं, त्याच्या संघाने केलं जे काही कमबॅक होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं. इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लेग बॅचवर पण एक सिंगल येणार आहे. गणेश अप्पा खांदवे या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती तयार झालेला आहे. धावाफलकावरती धावासंख्या 5 धावा धावाफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय मला वाटतं थोडीशी खेळपट्टीला डागडुजी मात्र जे करावी लागणार आहे, कारण थोडंसं जे काही दव आहे ओलेपणा निश्चितप्रमाणे थोडंसं जाणवतो, त्यामुळे कोरडी माती मैदानाच्या आतमध्ये टाकावी लागते. आणि सकाळच्या सत्रात अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्या आर एस खानवी क्रिकेट ग्राउंडवरच नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला नेहमीच ज्या पाहायला मिळतात आणि आता ती गोष्ट आपल्याला जी पाहायला मिळते. बारकाईने लक्ष खेळपट्टी सर्वात महत्त्वाची असते आणि खेळपट्टीवरती म्हणजे जवळपास 90% तरी सामना हा खेळपट्टीवरती अवलंबून असतो. खेळपट्टी कशी आहे, कशा प्रकारचे मात्र चेंडू उसळले जातील, तिथं फास्टर गोलंदाजाला चान्स राहील का, स्पिनर गोलंदाजाला चान्स राहील का, चेंडू पिच झाल्यानंतर हा थोडासा खाली राहतो की उसळला जातोय, फलंदाजाला अनुकूल आहे की गोलंदाजाला अनुकूल आहे. पिच रिपोर्टिंग आपण पाहत असतो प्रत्येक सामन्याच्या अगोदर आणि त्यावरती डिपेंड असतं की टॉस झाल्यानंतर संघ हा फलंदाजी करणार की गोलंदाजी करणार हे सिच्युएशन पाहून ते खेळपट्टीचा अंदाज घेऊन. सकाळचा सत्रातला सामना आहे, दुपारच्या सत्रातला आहे, डे नाईट मॅचेस आहेत, मग कोणत्या काळात कशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं त्यावरती निर्णय अवलंबून असतो. एक धाव आली, धाबलगीकडे पुढे गेला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती आता 6 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. पण वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी एक वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरीतील लोक असतात प्रत्येक संघामध्ये, म्हणजे त्या सिच्युएशनला काय निर्णय घ्यायचा तिथे एक मंडळ असतं, ती चर्चा करत असतात. पण इथं तशा प्रकारची गोष्ट नाही. इथं मैदानाच्या आतमध्ये सगळे निर्णय खेळाडूंना आणि संघनायकालाच मैदानाच्या आतमध्ये सगळे निर्णय घ्यावे लागत असतात. त्यामुळे संघ सांभाळायचा असतो, खेळाडूंची मानसिक परिस्थिती मात्र शोधायची असते, भौगोलिक वातावरणाचा अंदाज घ्यायचा असतो, समोरचा संघ कोणता आहे त्या संघाचा अभ्यास करायचा असतो आणि हे सगळं काही करून स्वतःसाठी जर चुकून जर वेळ राहिला तर मग स्वतःचा विचार करून मग मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतं. हे सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. तिथं स्पेशली माणसं नाहीत. हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय. धाबलका धावसंख्या 7 रन 7 वरती धाबलका दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. परत एकदा वाईट. 2 लागोपाठचे वाईड या दरम्यान अगदीचे पडले गेलेले आहेत आणि या 2 लागोपाठच्या वाईडमुळे निश्चितप्रमाणे धावफलक जो थोडासा पुढे जाऊन पोहोचणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतील ते आता 8 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 8 रन आणि
चेंडू पोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. धावफलक धावसंख्या आपण पाहूया. षटकाराच्यावर पण वाढली जाईल. 14 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय तो जाऊन पोहोचलाय. विशालच्या बॅटमधून आजच्या दिवसभरातला हा पहिला षटकार सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळाला. परत एकदा एकाच हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. धावबाची संधी असेल. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. माझा पॅटर्नच वेगळा आहे. विशालने ज्यावेळेस चेंडू खेळला गेला त्यावेळेस अगदी चेंडू ज्यावेळेस मिडॉनला पोहोचला, विशाल धाव घेत होता, डेंजर एंडला होता, त्यावेळेस विशालच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट चालू होती की चेंडू फक्त डायरेक्ट लागला नाही पाहिजे, बाकी मी पोहोचणार आहे. आणि जे मनामध्ये चाललं होतं तीच निगेटिव्ह गोष्ट पुढे पॉझिटिव्ह झाली आणि चेंडू डायरेक्ट एक्स्टर्नवरती लागला आणि त्याला कळलं की आता आपल्याला परतावं लागणार आहे, कारण डायरेक्ट हिट होतं. थोडंसं दूरवरती होता, फार दूरवरती नव्हता, पण चांगलं क्षेत्ररक्षण यात्रा म्हणजे पाहायला मिळालं. ओंकार जगताप यांनी मात्र बाद केले ते विशाल निंबाळकरला. तिसरा धक्का आहे. 3 बाद 14 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये अजूनही जे चालू आहे. मला वाटतं दुसरं षटक संपले. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल, जो आता मैदानाच्या आतमध्ये पोचला जातोय, तो अशोक मोनोरे. 45 क्रमांकाचं टी शर्ट मात्र ज्यांनी परिधान केलेलं आहे. पण एक गोष्ट पहा की धनंजय, मला वाटतं 12चे 12 चेंडू जे टाकून झालेत, 12 चेंडूपैकी एकही चेंडू फैजांच्या वाट्याला आला नाही. की आला एखादा खेळलाय? बारापैकी 2 चेंडू फैजन खेळलेले आणि 1 धाव या फैजनने मात्र जे बनवलेले आहे. इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अतिशय सुरेख केले गेले. 1 धाव आली. धावलक एकीने पुढे जायला धावलका धावसंख्या 15 धावा आहेत. 6 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे सुरू झालेलं आहे. या दरम्यान अगदी हलक्या हाताने चेंडू जो खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पोचला गेला लॉंग ऑनला. इथे 1 धाव. संघाची धावसंख्या 17 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 17 रन 17 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 3 बाद 17 धावा आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने पोहोचला गेला. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न या दरम्यान जो केला जातोय. धावबाची संधी. डायरेक्ट हिट परत एकदा. पण यावेळेस काय असणार ते मात्र पाहिजे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे. हां चला पर्यंत सर ड्रिंक ट्रॉली, सर ड्रिंक ब्रेक. हां चला 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 चला.
आणि फलंदाज बाद आहे. बॅट टेकली नाही त्यामुळे फलंदाज याच्यामध्ये बाद आहे. माझा पॅटर्नच वेगळा आहे. आत्ताची एक धाव आहे. 18 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहे. इथं काय घडले पहा की ह्या गोष्टी हे खरे अनमोल सर की ह्या गोष्टी आपल्याला फारशा कमी पाहायला मिळत आहेत की अक्षरशः क्रीजच्या अलीकडेच म्हणजे कमसे कम 1 फूट तर तुम्ही बॅट घासत जाणं गरजेचं आहे. म्हणजे बॅट घासत नाही आहेत असं वाटतं की डायरेक्ट जावा आणि ते पॉपिंग क्रीजच्या पलीकडे किंवा रिटर्न क्रीजच्या पलीकडे आपण बॅट घासत जावे आणि मग त्याच्यानंतर 5-6 इंच बॅट नंतर पुढे टेकली जाते. अगोदर जर तुम्ही बॅट घासली गेली जे प्रोफेशनल खेळाडू आहेत किंवा लेदरवरती हे बेसिक ज्ञान दिलं जातं सुरुवातीला, कारण ज्यांना जे फलंदाजांचं ज्ञान घ्यायचं आहे, ज्यांना फलंदाज म्हणून खेळायचं आहे, हे बॅट्समन म्हणून तयार व्हायचे ना, त्यांना हे बेसिक ज्ञान पहिले सुरुवातीला दिलं जातं की धाव घेत असताना तिथे बॅट घासून आणि स्टंपच्या खूप म्हणजे पंचांच्या पलीकडे जायचं काम नसतं कधी. तुम्ही पहा कधी कधी खूप फलंदाज दूरवरती जातो 30 या सर्कलपर्यंत, फार इतका दूरवरती पळत जातो. या दरम्यान क्रिकेटचा एक फटका आपण पाहिला आहे. तिथं एक धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहूया. 19 धावा आहेत 4 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. आशिष खानवेने 2 षटकं टाकली. 2 षटकं टाकत असताना 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत आणि फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. आशिष खानवेने जबरदस्त गोलंदाज. 2 षटकात 9 धावा, 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. आणि पंचांच्या पलीकडे जर आपण पाहिलं ना, कधी कधी फलंदाज अगदी खूप दूरवरती जातो आणि मग तिथं कधी कधी 1-1-2 ही धाव जी अतिरिक्त मिळत असते ती मिळत नाही. स्ट्राईकचा फलंदाज अगदी वाट बघत असतो की केव्हा दुसरी धाव घेतली जाईल, मी आता डेंजर एंडला आहे, मी पोहोचेल, पण तो फलंदाज इतका दूरवरती असतो ना, त्याच्यामुळे दुसरी धाव तिथं कधी कधी होत नाही आणि मग एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र संघाला हा पराभव जो स्वीकारावा लागतो. ह्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. ह्या क्रिकेटमध्ये बेसिक ज्ञान जे आहे ना, ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. झटपट धावा आमचे शुभम लोणकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. इथे मात्र हा चेंडू अतिशय सुरेख अगदी जो टाकला गेलाय. शतक आपण पाहतोय इथे धाव घेतली गेली नाहीये. 4थं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे. गोलंदाज थोडा आवाज कमी ठेवा, शिट्टी फक्त मारून देऊ नका, आवाज थोडा कमी ठेवा. हां ओके का सर? ओके. गोलंदाज परत एकदा गोलंदाजीवरती तयार आहे. उजव्या हाताने मारा करेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर आहे, अगदी खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चिन्हवरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने 20 धावा आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 4 बाद 20 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. 4 बाद 20 धावा आहेत. हा चेंडू सुरेख परंतु उजवीष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो 1ने पुढे जाईल. 21 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक सुरेख प्रकारचा फटका, तिथे एक धाव आली. धावसंख्या 22 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक या दरम्यान अगदी चालू असताना 22 लॉस ऑफ 4 विकेट्स इन 4th प्रोग्रेस. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे तो सामना होईल हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब त्यांच्या विरोधात. सामना आणि या दरम्यान बिग हिट केलाय आणि चेंडू पोचलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 रन फैजनच्या बॅटमधून षटकार आला.
धाबळक धावसंख्या आपण पाहतो या षटकाराची पण वाढली गेली. संघाची धावसंख्या 28 धावा. आज तारीख सुद्धा 28च आहे. 28 धावा आहेत. धाबळकरती पहिल्याच अगदी धाबळकरती आपण पाहतोय आणि परत एकदा झेल सुटला आणि झटकारे. ओमकार आपण पाहतोय त्या ठिकाणी झेल घेताना पाहायला मिळाला होता, पण झेल हातातून सटकला आणि त्यानंतर षटकार गेला. ज्या ओमकारने 2 फलंदाज बाद केले, एक बाद केला होता विशाल निंबाळकर, एक बाद केला होता अशोक मनोरे, डायरेक्ट हिट केले होते. त्याच ओमकारकडून या दरम्यान झेल सुटला गेलाय आणि त्याच ओमकारकडून एक षटकार सुद्धा जाताना पाहायला मिळालाय. धाबळक 34 धावा आहेत. आता चूक नाहीये, फलंदाज बाद. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे, साईदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे असणारे व्हाईस चेअरमन, शिवबा दरबारचे ओनर, शिवराज स्पोर्ट्स क्लब जो संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाचे असणारे ओनर, संघ मालक आदरणीय शिवाजी शेठ देवीदास खांदवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय शिवाजी शेठ देवीदास खांदवे साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेल. आदरणीय शिवाजी शेठ देवीदास खांदवे. 4 षटकं संपलीत, 34 धावा आहेत, 5 फलंदाज बाद आहे. फैजान जबरदस्त कामगिरी करत होता. मला माहिती नाही अमर युवा फाउंडेशनच्या संघामध्ये काय योगायोग असेल, पण 2 षटकार मारल्यानंतर तिसरा षटकार कोणी जर मारायला गेलं तर बाद होतो. कालही तेच घडलं विशाल निंबाळकरच्या बाबतीत, तो झेल झाला सीमारेषेवरती, आणि आजही तेच घडलं गेलं फैजान शेखच्या बाबतीत. त्यांनी 2 षटकार मारले होते, तिसरा मारण्याचा प्रयत्न केला आणि तो झेलबाद झाला. नवीन फलंदाज महादेव मैदानाच्या आत, देवादिदेव महादेव अमर युवा फाउंडेशन संघाकडून मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय. फलंदाज आहे प्रशांत आठवले, हा मैदानाच्या आतमध्ये आहे. व्हाईट बॉल आहे. हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि शिवगर्जना स्पोर्ट्स असा यानंतरचा होणारा जो काही सामना आहे, दोन्ही संघातील संघनायकांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करून घ्या, ही आपल्याला विनंती असणार आहे. जोष्टीच्या बारा वाईट, परत एकदा वाईट. गोलंदाजी प्रकृती गोलंदाज आपण पाहतोय जो आलेला आहे तो स्वप्नील मुरकुटे, आणि इथे स्वप्नीलचे दोन्ही चेंडू जर आपण पाहिले उजवेष्टीच्या बाहेर आहे. 36 धावा आहेत. लागोपाठचे 2 वाईट आलेत. हा तिसरा आला. हा सूर सापडत नाही. भन्नाट वेगाचा गोलंदाजी स्वप्नील मुरकुटे, पण इथे थोडीशी अडचण स्वप्नीलला. सकाळचा वॉर्मअप कमी असावा, अचूक टप्पा मात्र त्याला सापडत नसावा, किंवा फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाही, ही त्याची जी मानसिकता आहे कदाचित, त्यामुळे सतत उजवेष्टीच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. यावेळेस चेंडू मात्र सुंदर ते अगदी आपण पाहतोय जो खेळला गेला, चेंडू पोचला गेला पॉईंटला, क्षेत्ररक्षण सुरेख असेल आणि फिके लाच्या बाबा. एक धावील धाबलके पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 38 वरती धावफलके 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, साईदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे असणारे व्हाईस चेअरमन आहेत, शिवबा दरबारचे ओनर आहेत, आणि शिवराज स्पोर्ट्स क्लबचे ओनर, संघ मालक आदरणीय शिवाजी शेठ देवीदास खांदवे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. धावफलकाकडे पुढे जाईल. धावफलक धावसंख्या अमर युवा फाउंडेशन संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 बाद, 39 धावा, 39, लॉस ऑफ 5 विकेट्स इन 5th ओव्हर प्रोग्रेस. चेंडू दरम्यान डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. अचूक टप्प्याचा मारा शुभम.
आणि हा चेंडू परत एकदा डॉट. हा चेंडू या दरम्यान अगदी निर्धाव जाताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 3 चेंडू जे काही खराब टाकले गेले होते त्यानंतर आपण पाहतोय 2 सिंगल आल्या आणि पण त्यानंतरचे दोन्ही चेंडू डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळाले. अफिया काय करामात मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. परत एकदा डॉट. भन्नाट वेगाचा मारा मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खूप उंची घेतलेला चेंडू आणि या दरम्यान आपण पाहतोय इथे झेल काही झाला नाही. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. तिथे त्या दरम्यान एक सिंगल आली. षटक क्रमांक संपलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. ते आता 5वं आणि 8च्या सरासरीने धावफलकावर धावसंख्या जी आहे ती 40 धावा आहेत. 5 फलंदाज बाद असलेले या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बाद 40 धावा आहेत 8च्या सरासरीने. महादेव 5 चेंडू खेळला आहे, 2 धावा बनवलेल्या आहेत. प्रशांत आठवले 2 चेंडू खेळला, 2 धावा बनवलेल्या आहेत. आणि स्वप्नीलने आता जे षटक टाकले गेलं त्या षटकात त्यांनी 3 धावा अतिरिक्त दिल्या वाईडच्या रूपाने आणि 3 धावा बॅटच्या सायने या दरम्यान अगदी त्यांनी ज्या खर्च केलेल्या आहेत. आणि एकूण धावफलक जो आहे तो 6 धावा स्वप्नील मुरकुटे खर्च करताना पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या आहे 8च्या सरासरीने 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती आहे नवनाथ खांदवे. स्वतः संघनायक कॅप्टन आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे. हा चेंडू परत एकदा डॉट. धावफलक धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे 41 वरती जे आहे. पहिला चेंडू जो खराब जो गेला होता तेवढीच फक्त एक अवांतर धाव आहे. बाकी सगळे चेंडू डॉट टाकले गेले ते नवनाथ खांदवेकडून. 41 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंचच्या दिशेने या दरम्यान चेंडू जो खेळला गेलाय 5 बाद 42 धावा. धावफलक या दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचं मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे चालू असताना 2 चेंडू बाकी आहेत नवनाथचे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खडे खडे खेळावं. स्ट्रोक चेंडू पोहोचेल सरळ अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने. खणखणी षटकार खेळला. वरती धावफलक आहे. शेवटचा एक चेंडू. शेवटचा चेंडू असेल. प्रशांतच्या पाठमधून एक षटकार आलाय आणि परत एकदा बिग हिट केलाय. पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. पोहोचलाय वाटतं. षटकार. इट्स तेज Remix. थँक्यू. 54 धावा झाल्या. 55 धावा इथे मात्र ज्या बनवायच्या आहेत. प्रशांतने जी केलेली जी काय फलंदाजी आहे ना, हे जे 2 षटकार नाही, हे 2 षटकार
हे 2 षटकार सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. ठरलं असं नाही, पण ठरण्याची शक्यता आहे. बरेच जण विचार करतील इथे 54 झाल्यात, म्हणजे या 2 षटकारांनी एवढी काय करामत होणार आहे. या 2 षटकारांनी करामत पहा. एकतर आमोरिया फाउंडेशनचा आत्मविश्वास वाढला गेला या 2 षटकाराने, आणि दुसऱ्या बाजूने एक जे टार्गेट सेट केलं होतं की 50च्या आतमध्ये संघाला थांबवायचं आणि 50पेक्षा जास्त धावा झाल्या इकडे आमोरिया फाउंडेशनच्या. पण आता आपल्याला पाहिजे की आता इथे ह्या 55 धावा कशाप्रकारे यात्रा पूर्ण केल्या जात आहेत ते मात्र आपल्याला पाहिजे. या ठिकाणी दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचे असणारे सूरज खांदवे उपस्थित झालेले आहेत. सूरज खांदवे अर्थात रोड्या या नावाने प्रसिद्ध असणारा मात्र हा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. काल दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहतोय अ गटातला टॉपर, लागोपाठचे दोन्ही सामने जिंकत सुपर 8मधून सुपर 12मधून सुपर 8पर्यंत मजल मारणारा संघ आहे. कालच्या अ गटातला टॉपर आहे दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघ. चला फलंदाज, चला विनंती असेल आपल्याला. 54 झालेलं आहे, 55 या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. फलंदाज थोडी घाई करणं गरजेचं असेल ही आपल्याला विनंती करतो. आमचे जालिंदर नाना वाळके डॉन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॉन का इंतज़ार तो 11 मुल्कों के सभी खिलाड़ी कर रहे हैं, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन है, क्योंकि डॉन अब लोगों में खिल रहा है. आकडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोचली जाते. त्याच्यामध्ये आशिष खांदवे आणि गणेश अप्पा खांदवे ही जोडी आपण पाहतोय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज आहे तो गणेश अप्पा खांदवे. पण काल विशाल इताफे हा जो खेळाडू आहे त्याची जी काय कामगिरी आहे शिवशंभो संघातून खेळत असताना ते मात्र इथला प्रेक्षक विसरू शकत नाही. जबरदस्त कामगिरी विशाल इथाफे याची मात्र या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्फत पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार असणार आहे तो के करण काळे. पहिलं षटक टाकण्यासाठी या दरम्यान जो तयार असेल. स्ट्राईकला आहे आशिष, नॉन ट्रॅकच्या बाजूला गणेश अप्पा. जिंकण्यासाठी 55 धावसंख्येचं लक्ष आहे. उत्तरेश्वर करंडकाचं पर्व दुसरं आहे आणि उत्तरेश्वर करंडकाच्या पर्व पहिल्यातला विजेता शिवराज स्पोर्ट्स आहे. टॉस परंतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि शिवगर्जना स्पोर्ट्स बोथ कॅप्टन टॉससाठी. चला वेळ वाचवा, वेळ. के तयार, करण काळे. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पण क्षेत्ररक्षण लाजवाब. सुरेख क्षेत्ररक्षण या दरम्यान पाहायला मिळालं. ह्या गोष्टीचा आपण मगाशी अगदी विचार जर करत होतो की 2 षटकाराने संघाचा वाढला गेलेला जो काय आत्मविश्वास आहे ना हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि इथं हार म्हणून अजिबात चालणार नाही. 2 षटकार जरी गेले असतील पण 60पेक्षा कमी धावा आहेत. 55 धावा म्हणजे खूप मोठी धावसंख्या नाही आहे या खेळपट्टीच्या मानाने. इथं लढावा लागणारे गणेश अप्पाला आणि त्याचबरोबर आशिष खांदवेला.
पुढचा चेंडू डॉट गेलाय गणेश अप्पाला. गोलंदाज तयार, उजव्या हाताने मारा. परत एकदा गोलंदाज करण काळे आपल्या गोलंदाजीवरती तयार. गणेश अप्पासाठी मारा करणार आहे. परत एकदा आपण पाहतोय मिड विकेटला आणि लॉंग ऑन दिशेने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि करण काळे उजवेष्टीच्या थोडासा दूरवरती चेंडू खेळला जातो. त्यानंतर नॅचरल जो काही स्विंग आहे तो त्याच्यात चेंडूमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे बॅटचा आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. दुसऱ्या बाजूने मैत्री चषकाचे सुद्धा आयोजक आहेत आमचे शिवाजी शेठ देवीदास खांदवे. जो एक मैत्री चषकाचं आयोजन केलं होतं शिवराज आणि सोमेश्वरच्या वतीने, या दोन क्रिकेट मंडळाच्या वतीने आयोजित करणे क्रिकेटची स्पर्धा, त्याचे सुद्धा आयोजक होते. या दरम्यान चेंडू हळूवारपणे टॅप केलाय पहा. चेंडू पोचते सीमा रेषेच्या जवळपास आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चला हरणतळे बस्ती स्पोर्ट क्लब संघाचे संघनायक बंटी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिवगर्जना स्पोर्टचे कॅप्टन चला पवन आणि टॉस या ठिकाणी आदरणीय आमचे शिवाजी शेठ देवीदास खांदवे, व्हाईस चेअरमन साईदत्त नागरी सहकारी पतसंस्था, शोभा दरबारचे ओनर आणि शिवराज टीमचे ओनर. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, फलंदाज बाद. चला शिवगर्जना गणेश केसे सर, चला टॉससाठी शिवगर्जना स्पोर्ट्सचा असणारा कॅप्टन टॉससाठी. चला डॉन कुठे कॅप्टन, या टॉस करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आणि नवनाची खासियत, नवनाचा असणार एक सुपर डुपर शॉट. चेंडू पोचले सीमारेषेच्या बाहेर, तो मात्र 4 रन चौकार आहे. आदरणीय सुरेश शेठ गायकवाड, टोटल स्कोर 9. एक षटक संपलेलं आहे. 9 धावा आपण पाहतोय. धाबालक होते प्रभास सिंग. इथे गोलंदाज मार्कवरती आहे आणि या दरम्यान आशिषच्या बॅटमधून चेंडू पोहोचला अगदी लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. टॉस आपण करू. आदरणीय शिवाजी शेठ देवीदास खांदवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करत आहोत.
आणि इथे मात्र झेल. फलंदाज बाद. 13 अंक अशुभ ठरला. थँक्यू. और ये 6 रन. छक्का. एक षटकार आलाय. हा चेंडू डॉट. तो 2 षटके दरम्यान संपली गेलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबालकावरती धावा संख्या 2 बाद 20 धावा, 24 चेंडू 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण जो आता संपन्न केलेला आहे तो टॉस झालाय. शिवगर्जना आणि शिवगर्जना स्पोर्ट्सच्या विरोधात सामना होणार आहे. तो हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब. शिवगर्जना संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः सुरुवातीलाच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि फलंदाजी असेल सुरुवातीला ती हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाची. करण काळे गोलंदाजीवरती तयार असेल. उजव्या हाताने मारा करेल आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय खूप उंची घेतलेला चेंडू. क्षेत्ररक्षक. क्या बात है, क्या बात है भाई. थँक्यू. इथे पहा कुणी घेतला झेल. प्रवीण कुमारने घेतलेला हा लाजवाब झेल. प्रवीणसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त झेल या दरम्यान होताना पाहायला मिळाला आणि उत्कृष्ट झेलासाठी याची नोंद करून घेणं गरजेचं आहे. इतकाच उत्कृष्ट झेल झाला. खूप दूरवरती होता. स्वतःचं शरीर झुकून दिलं गेलं आणि जवळजवळ 15-20 फूट स्वतःला झुकून देत घेतलेला मात्र एक सूर्यप्रकाशचा झेल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता संजय पितांबरे. हा नवीन
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. या दरम्यान आपण पाहतोय नावाच्या बॅटमधून चेंडू स्क्वेअर गेला, सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. धावसंख्या आपण बहुत चौकाराच्या पण वाढली गेली. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक जे चालू असताना इथं पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला, तो करण काळेच्या. आकाश वाघमरे याचा झेल होताना आपण जो पाहिला होता, जो प्रवीण कुमार नागर यांनी मात्र जो झेल घेतला होता, सुरेख प्रकारचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवाने थोडंसं जो काय दबाव आहे संघावरती तो दूर करण्याचा प्रयत्न मात्र त्याच्याकडून या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक चौकार त्यानंतर आला होता. समीकरण एकदा आपण पाहू. समीकरण आहे 21 चेंडू आणि 31 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 21 चेंडू 31. भन्नाट वेगाचा चेंडू आपण पाहतोय. परत एकदा निर्धाव चेंडू आलेला आहे. 20 चेंडू आणि 31 धावा. 20 चेंडू 31 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. तिसरं षटक चालू असताना 12वे खेळाडू रेडीरा. 12वे खेळाडू पाणी घेऊन रेडीरा. 3 बाद 24 धावा आहेत. गोलंदाजीवरती तयार असेल. पंचांना पार करून करण खोलबट्याचा चेंडू आपण पाहतोय, जो खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न नकार दिला जातोय आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 25 वरती. संजय पितांबरे आणि नवनाथ खांदवे ही जोडी आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये आहे. 19 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावा 55 धावसंख्येचा पाठलाग आहे. अतुल शेठ खांदवे ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा संघ आज खेळणार आहे आणि खेळण्याची पूर्णपणे तयारी करून इथे उपस्थित असणारे अतुल खांदवे. हलक्यातने चेंडू यात्रेमध्ये खेळून काढला जातोय. शरीरावरती आलेला चेंडू शरीरापासून थोडासा वेगळा केलाय, ढकललाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहूया, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या पडे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 3 बाद 26 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये 29 धावा जिंकण्यासाठीच्या बनवायच्या आहेत. 18 चेंडू 29 आणि हा सामना डू ऑर डाय. इथं तुम्ही जिंकलात तर तुम्हाला एक संधी राहणार आहे आणि इथं जर तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला तर संघ कॉलबॅकला पोहोचणार आहे. कारण पहिल्या सामन्यात तुम्हाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. त्यामुळे इथं विजयाशिवाय हा पर्याय राहणार नाही आहे. इथं विजय हा मिळवावाच लागणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते आदरणीय आमचे प्रसिद्ध बैलगाडा मालक विनायक मामा जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनायक जाधव मामांचे मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय आमचे किसन शेठ खांदवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. उत्तरेश्वर करंडक या स्पर्धेचे असणारे लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ त्यातील असणारे मात्र जो मित्र परिवार आहे निलेशदादा निंबाळकर आहेत, आमचे योगेशभाऊ निंबाळकर आहेत, सूरजदादा निंबाळकर आहेत. त्याचबरोबर आमचे अतुल खांदवे आहेत, कुमारजी शिळके आहेत, सूरजजी गायकवाड या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. प्रशांत घोडके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रामदास खांदवे आहेत, राम अमोल निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कुणाल वाघमारे टायगर अभिजिंदा आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे मात्र झेल सुटला पा. रवींद्र निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. शाबास शेख, शब्बास शाबास.
तुषार गायकवाड ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत. धनंजय मोरे आमचे स्कोरर आहेत. तिसऱ्या पंच जिंकून अनमोल पवार सर आहेत. 12व्या खेळाडूमध्ये आपण पाहतोय आमच्या समवेत सुमित आहे. अमरिया फाउंडेशन संघाकडून, शिवराज स्पोर्ट्स क्लब संघाकडून आदित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू परत एकदा हवेत, नो बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला जिथं झेल सुटला होता, जो रिअल बॉल होता. दुसऱ्या चेंडूवरती झेल झाला, पण तो नो बॉल आहे. आणि अजून एक चेंडू येणार आहे, तो फ्री हिट आहे. 29 धावा आहेत. अजून 26 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडू बाकी. आणि या दरम्यान चेंडू पोचला जाईल लॉंग ऑनला, सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर आहे. षटकार चेहरा. हा चेंडू डॉट जाताना दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 20 धावा ज्या बनवायच्या आहेत, 15 चेंडू बाकी आहेत. पण जेवढा सामना लवकर संपेल त्याचा फायदा होणार आहे. तुमचा नक्की कुठल्या गटात तुमचं स्थान निर्माण होईल. शेवटचे 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. 14 चेंडू 20 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. महादेव परत एकदा तयार आहे. या दरम्यान फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4. बोल भवानी माता की, गळ्यामध्ये माळे लोंबती, अंबाबाई बाले खेळती, गळ्यामध्ये माळे लोंबती, अंबाबाई बाले खेळती. आज जे काही डगआउट आहेत ते डाव्या आणि उजव्या बाजूला इथून पुढे नसणार आहेत. डगआउट आता समोरच्या बाजूला आपण वेळेअभावी, म्हणजे कालपर्यंत आपण पाहिलं तर 1 दिवसीय सामने होते असं आपण पकडू. सूरज दादा 1 दिवसीय, याच्यानंतर 2020 चालू होईल. सीमारेषेच्या जवळच डगआउट. 13 चेंडू 20 धावा. आणि या दरम्यान आल्या आल्या केलेला बिग हिट और ए 6 रन. थँक्यू. या षटकाच्या जोरपणे आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल 41 वरती. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 12 चेंडू 14. सोन्या जसा मैदानाच्या आतमध्ये पोहोचला, त्या सोन्याला सोन्यासारखा चेंडू महादेवने टाकला होता, पण त्या सोन्यासारख्या चेंडूला सुद्धा सोन्यासारखा फटका खेळत सोन्यासारख्या 6 धावा घेणारा फलंदाज सोन्या आहे. 12 चेंडू आणि 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 4 बाद 41 धावा धापलकरती आपण पाहतोय. प्रभात सिंग या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळेल, जो गोलंदाजी मार्गावरती आलाय. हा सामना संपल्या मैदानाचा ताबा घेतला जाईल शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब संघाकडून. आणि बॉल आता पंच मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतील, तिथं बॉल चेक करायचा आणि सामना लगेच सुरू करायचा.
आपण पाहतो इथे चेंडू हातामध्ये झटपट आला नाही. एक धाव आली. धाबांक धावसंख्या 42 आहे. 11 चेंडू 13 धावा. 11 चेंडूमध्ये 13 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. आणि या दरम्यान परत एकदा चेंडू यावेळेस अगदी हातात विसावलाय. महादेवने घेतलेला झेल सोन्याबाद. नमो विश्वकर्ता नमो विघ्नहर्ता नमो शांताकारं नमो निर्विकारं नमो विश्वकर्ता नमो विघ्नहर्ता नमो शांताकारं. सोन्या या दरम्यान बाद होताना पाहायला मिळाला आहे. धक्का क्रमांक बसला जाईल तो आता 5वा. 5 बाद 42 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10. बनवायच्या 13 धावा. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल तो आता धीरज खांदवे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने एकतर्फी झुंज म्हणूया, म्हणजे खूप मोठी धावसंख्या त्यांनी बनवली नाही, पण नांगर राहून कामगिरी करतोय नवनाथ खांदवे. 8 चेंडू खेळला, 2 चौकाराच्या मदतीने 11 धावा त्याच्या आहेत. आणि या दरम्यान चेंडू हवेत. इथे मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 6वा. इथे बाद झालाय नवनाथ. ज्या नवनाथचं आपण कौतुक करत होतो आणि त्या नवनाथला कदाचित दृष्ट लागली आणि नवनाथ बाद झाला. शेवटचे 9 चेंडू आणि 13 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो आहे ओमकार जगताप. ओम मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. ओमकार जगताप हा नवीन फलंदाज. या दरम्यान ओंकारच्या बॅटमधून चेंडू पोचला गेला. लॉंग ऑनला जेल. इथं अजून एक झालाय पा. अजून एक फलंदाज बाद. मंगेश शेवटचे 8 चेंडू आणि 13 धावा बनवायच्या आहेत. 7 फलंदाज बाद झाले, 3 फलंदाज खेळायचे बाकी राहिलेले. आणि आता संपूर्णपणे जबाबदारी ही जी असणार आहे स्वप्नील मुरकुटे आणि त्याचबरोबर धीरज खांदवे या दोघांवरती जबाबदारी असणार आहे. तर गोलंदाज आपण पाहतोय जो गोलंदाज मार्कावरती आहे तो प्रभात सिंग. तो या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेताना पाहायला मिळालेला. एकदा जोरदार टाळ्या. विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय. एक झेल महादेवने घेतला, एक झेल इथे आनंद बनसोडेने घेतला आणि एक झेल आशक मनोरेने घेतला. लागोपाठचे 3 झेल आपण पाहिलेत. आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल. पायचाही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार का? चेंडू टॅप केलाय धीरजच्या बॅटमधून और ये 4 रन चौकार. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 9 धावा. 7 चेंडूमध्ये 9 धावा दरम्यान आपल्याला ज्या पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये ज्या बनवायच्या आहेत. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेला. धीरजच्या बॅटमधून आलेला एक सूर्यप्रकाशचा हा एक चौकारा दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहूया
गोलंदाज परत येतो, गोलंदाजीवरती तयार असेल. 7 बाद 46, 7 चेंडू 9 धावा. इथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल, धाव घेण्याचा प्रयत्न होईल की काय, आणि फलंदाज इथे इथे मात्र बाद. स्वप्नील मुरकुटे बाद. थँक्यू. शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटका जिथं आल्या होत्या 12 धावा, आणि त्याच्यानंतर 5 सामना आला होता 12 चेंडू 14, आणि 12 चेंडू 14 बनवत असताना सामना राहिलाय 6 चेंडू 9 धावा. म्हणजे ज्या काही 5 धावा आल्या, ज्या 5 धावा आल्या त्या 5 धावा येत असताना त्याच्यामध्ये एक चौकार आलाय, पण फलंदाज बाद झालेत 4, त्या 3 झेल बाद आहे आणि 1 रनआउट आहे. 5 सामना होता कुठे नाही आला कुठे. 6 चेंडू 9, 6 गेंदेवर 9 रन जीत निकले जपानाने. 8-8. शेवटचे 2 फलंदाज अजूनही खेळायचे बाकी आहेत. धीरज खांदवे आणि नवीन फलंदाज अनिकेत काळभोर ही जोडी आपण पाहतोय. तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कावरती यश गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतोय. यश नागणे गोलंदाजी मार्कावरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावा या दरम्यान जे आपल्याला पाहायचे आहेत. 6 गेंदेवर 9 रन. आणि पहा इथे 9वा फलंदाज बाद. माशानं मारलाय दणका गप्पाने झुंडवाय, 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 झुंडवाय. थँक्यू. शेवटचा फलंदाज आता खेळायचा बाकी राहिला जाईल. शिवराज स्पोर्ट्स क्लब संघाचा 12 चेंडू आणि 14 बनवत असताना आपण पाहिले इथे सामना आलाय 6 चेंडू 9. त्याच्यानंतर सामना आलाय आता 5 चेंडू 9. शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः महेशदादा खांदवे मैदानाच्या आतमध्ये. धीरज खांदवे आणि महेशदादा खांदवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा धीरज संघाला धीर देणार का, या राहिलेल्या 5 चेंडूमध्ये 9 धावा त्याच्याकडून पूर्ण केल्या जाणार का, ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. कारण इथं जिंकलात तर तुम्हाला एक संधी राहिली जाणार आहे, आणि जर कदाचित तुम्ही इथं पराभूत झाला तर तुमचा संघ पोहोचला जाणार आहे कॉलबॅकला. पाहूया येणाऱ्या प्रत्येक फलंदाजी 12 चेंडू 14चं लक्ष असताना खूप अवघड लक्ष नव्हतं, पण अक्षरशः 5 धावा येत असताना फक्त या 5 धावा आल्यात 7 चेंडूत, आणि फलंदाज बाद झालेत 5. गोलंदाज तयार. यश नागणे सूर्यप्रकाशचा दुसरा फटका इलॉंगमच्या दिशेने या दरम्यान चेंडू पोहोचला गेला. 1 धाव तर येणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही, कारण इथं धोका पत्करायचा नाही. शेवटचे विकेट आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 8 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे 1 धाव परत एकदा आली. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील आता 3 बनवायच्या आहेत त्या 7 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा.
आणि या दरम्यान इथे 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 हो हो झेल सुटला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता इथे 2 धावा आल्या आणि यासारखी संधी परत मिळणार नाही. इथे झेल सुटलाय. शेवटचा एक चेंडू आणि बनवायच्यात 5 धावा. प्रेक्षक राजे, तुम्हाला जर सामना आवडला असेल तर टाळ्या वाजायला काहीच हरकत नाही. पहिलाच सामना आहे, 5व्या दिवसातील हा सामना आहे. पहा तुम्ही, हॅलो, तुम्ही पहा, माझ्या योगायोग पहा. 5वा दिवस आहे, बनवायच्यात 55 धावा आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे, म्हणजे 5.5 वर कम्प्लीट झाल्यात आणि बनवायच्यात 5च धावा आहेत. आणि प्रत्येक गटामध्ये 5-5 सामने आहेत. एक चेंडू 5. काय करामत केली जाईल. जो गोलंदाज आहे ना, गोलंदाज, त्याचं नाव सुद्धा 5च अक्षरी, यश नागणे. निंबाळकर घराणं 5 अक्षरी नाव आहे. एक चेंडू 5 धावा आणि 4 रन. सुपर ओव्हर, 4 रन, चौकार आहे. सुपर ओव्हर. प्रेक्षक राजा, दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त सामना झालाय. पण अमरयुवा फाउंडेशन अजिबात नाराज व्हायचं नाही. चांगला सामना, चांगली लढत. 12 चेंडू 14चा सामना, एक चेंडू 5 वरती येणं हे गोलंदाजाची कमाल आहे. आणि इथं मात्र कमाल असेल धीरजची, ज्याने मात्र सामना सुपर ओव्हरमध्ये नेऊन ठेवला. त्या धीरजची कमाल आहे. कमाल आहे महेश दादाची, ज्यांनी चांगल्या प्रकारची साथ दिली. क्षेत्ररक्षण आहे तुमचं. तुमच्या 3 खेळाडूंची नावं सांगा जे फलंदाज आहेत आणि एक गोलंदाजाचं नाव कळवा. आता काय नावाची गरज नाही. ओके, चला फिल्डिंग लावून घ्या. तुमचे कोणतेही 3 फलंदाज पाठवा. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, एक सुपर ओव्हर टाय झाली तर दुसरी सुपर ओव्हर मात्र खेळवली जाईल. परत जर टाय झाली तर. पण पहिल्या सुपर ओव्हरला जे खेळलेले जे 4 खेळाडू आहेत ते दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळणार नाही खेळू शकत. आऊट झालेले बॅट्समन सुपर ओव्हर टाकू शकत. चला, हां 3 खेळाडू, काय नाही, तुमच्या मनावर. नाही, नावं सांगण्याची तर गरज नाही. आता तुम्ही तुमच्या मनावर कोणता गोलंदाज कोणता फलंदाज तुमच्या मनावरती आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब. बस सामना खूप मजा आली. म्हणजे असं वाटलं नव्हतं की कदाचित एखादा सामना तरी सुपर ओव्हरला जाऊन पोहोचेल. पण सुपर ओव्हर फक्त पॉईंटसाठी आहे. निखिल सर, चौकडवाटी धनंजय सर, सुपर ओव्हर जी आहे ही फक्त पॉईंटसाठी आहे. याच्यामध्ये रन काउंट केले जाणार नाहीत. गोलंदाजाने एखाद्या किती विकेट घेतले तर त्या काउंट केल्या जाणार नाहीत.
जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आशिष खांदवे आणि संजय पितांबरे. आशिष खांदवे आणि संजय पितांबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. गोलंदाज मार्कवरती करण काळे गोलंदाज आहे. आणि पहिला चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे डाट. पहिला चेंडू निर्धाव आहे. एक वाक्य आहे सूरज दादा, निलेश दादा, की जयांगी मोठेपणे त्या यातना कठीण आहे, याच्यावरून समजून घ्या. जाऊ बैलाच्या आत गोलंदाज तयार असेल. उजव्या हाताने मारा करेल. परत एकदा गोलंदाज करण. इथे मात्र पूर्णपणे तयारीत नव्हता करण. चेंडू अगदी आपण पाहतोय डेड बॉलचा इशारा पंचांचा असणार आहे. पंच अशोक उडपागार सर आहेत, MCMचे हंपार आहेत. दुसऱ्या बाजूने त्यांच्या समेत जितेंद्र लोंढे सर आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये MCचे असणारे अनमोल पवार सर आहेत. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा आहे. अशीच्या पाठमधून आपण पाहतो चेंडू पोचला जायला अगदी स्क्वेअर क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तिथे एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न. इथे दुसरी धाव घेतली गेली नाही. दुसरीचा प्रयत्न नव्हता किंवा दुसरी धाव घेण्याची मानसिकता नव्हती आशिष खांदवेची. एक धाव आली. सुपर ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक धावसंख्या 1 आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज या दरम्यान अगदी बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. संजय पितांबरेच्या रूपाने पहिला धक्का बसला गेला. एक बाद एक धावे. एकूण चेंडू टाकून झाले ते 3. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये केले जाणार आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण अशांत कशा प्रकारे केला जाईल ते मात्र या ठिकाणी आपल्याला जे पाहायचं आहे. गोलंदाज मार्कोजी तयार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर अगदी खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथं दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आल्या. 2 धावा आल्या. सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. धावा फलकावरती धावसंख्या या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 3 धावा आहेत. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. गोलंदाजी मार्फत तयार आहे. काय करामत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. करण काळे जबरदस्त अगदी मारा करतोय. समोरच्या बाजूला गणेशप्पा खांदवे आहेत. आशिष खांदवे आहेत. इथे जबाबदारी मात्र कोण पार पाडतंय ते आपल्याला पाहिजे. बोला सर. बॉल देऊ. ओके. एक जुना चेंडू द्या मैदानाच्या आत. एक जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. कोणाच्या मनीत यांनी पण नव्हतं की 12 चेंडू आणि 14 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शिवराजचा संघ हा सुपर ओव्हरमध्ये संघ जाऊन जे पोचेल. इकडे अमोरिवा फाउंडेशन अगदी आपण पाहतोय. एक जबरदस्त साबडा त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाला आहे.
पण इथे आता शिवराजला एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल राहिलेल्या 2 चेंडूमध्ये. परत एकदा डॉट. निर्धाव चेंडू या दरम्यान अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 1 धावा आहेत त्या 3. 1 फलंदाज या दरम्यान जो बाद आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका सगळ्यात महत्त्वाचा राहील शिवराज स्पोर्ट्स क्लब या संघाला. पंचांच्या उजव्या हाताला पार करून या दरम्यान आपण पाहतो चेंडू खेळला गेला त्या बेड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथे करत असताना फलंदाज इथे मात्र बाद होईल. 2 धावा आल्या, बनवल्या गेल्यात 5. जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या ही आपल्याला विनंती असणार आहे. चला फलंदाज लवकर पाठवायचे विशाल सर. फलंदाज लवकरात लवकर पाठवा ही आपल्याला विनंती असणार आहे. क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्यायचे. सुपर ओव्हरचा साबणा मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी जो रंगला गेलाय. काय योग्य मला माहिती नाही आज निलेश दादा. आज परत 5च धावा झाल्या सुपर ओव्हरला. आणि ह्यावर्षी छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने निंबाळकर घराण्याला रथाचा जो काही मान असतो तो 5वं वर्ष असणार आहे. गेली 4 वर्ष रथाला मान आहे. ह्यावर्षी 5वा दिवस आहे. आज ते सांगितलं मगाशी आपण. जा बॉल द्या चेक करायला. बॅट्समन चला. बॅट्समन कोण? बॅट्समन चला. फैजान आणि आनंद. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 6. 6 चेंडू 6. 6 चेंडूमध्ये 6 धावा इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. आघाडीची जोडी फैजान शेख आणि आनंद बनसोडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. सुपर ओव्हरची लढत आहे. बरेच जण वाट पाहत आहेत की दुसरा सामना मात्र केव्हा सुरू होईल याकडे बऱ्याच जणांचं लक्ष आहे. 10:33 झालेत. म्हणजे काल आपण जी काही चर्चा करत होतो की वेळ वाचणं गरजेचं आहे, पण इथं वेळ वाचला नाही, वेळ अजून वाढला गेला. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चला. आमचे योगेश तात्या खांदवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामना सुरू होणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय आशिष खांदवे. गोलंदाजी मार्फत आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. आणि समोरच्या बाजूला फैजानी नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय आनंद बनसोडे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 6 गेंदवर 6 रन जीत निघाल्याच्या पणाने. इथे सामना कोणत्या
बाजूने झुकला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं काय, पहिले 2 चेंडू आहेत ना, हे पहिले 2 चेंडू या सामन्याचा बऱ्यापैकी निकाल सक्सेस करतील. पहिले 2 चेंडू इथं पहिल्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका असेल किंवा एकेरी दुहेरी धाव जरी आल्या तर सामन्यावरती पकड करण्याचा प्रयत्न करा. पण हे 2 चेंडू जे आहेत, जरी ते एखादी विकेट पडली गेली किंवा दोन्ही चेंडू डॉट जर जाताना पाहायला मिळाले तर कदाचित शिवराज संघ सुद्धा या सामन्यावरती पकड मिळवू शकतो. 6 गेंदेवर 6 रन. सुपर ओव्हर का मुकाबला. गेंदबाज आशिष गेंदबाजी के तयार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय की पाहूया. नकार दिला गेला. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत 5 धावा. 5 चेंडू 5. 8 सामने आहेत. आजचाच दिवस आहे, 5वा दिवस, ज्या आजच्या दिवसभरामध्ये सर्वाधिक जास्त सामने 8 सामने. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्क होते आपण पाहूया. उजव्या हाताने या दरम्यान आपण पाहूया. परत एकदा गोलंदाजी मार्क होते तयार असेल. 5 चेंडू आणि 5 धावा. आणि चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. आशिष खांदेकडून पडलेला फुलटा चेंडू संघाला किती महागात पडला पा. आणि आपण मगाचीच एक सांगितलं होतं की 2 पहिले चेंडू सामन्याचं समीकरण सांगतील. पहिल्या 2 चेंडूवरती 5 आल्या. 4 चेंडू 1. 4 चेंडू आणि बनवायची फक्त 1 धाव. अमर युवा फाउंडेशन. सामना संपल्याबरोबर शिवगर्जना. मैदानाचा ताबा घ्या. फलंदाज बंटी रेडी ठेवा. थँक्यू. पंचाकडे अपील. फलंदाज बाद. फलंदाज बाद. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चार चेंडू 1. फलंदाजाच्या समोर असणारा चेंडू क्षेत्राच्या हातात प्लेट केला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज या ठिकाणी धावबाद झाला. 3 चेंडू 1 धाव. शेवटची जोडी मैदानाच्या आत. इथे टाय जर झाला परत अजून एक सुपर ओव्हर आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 1. विशाल निंबाळकर स्वतः मैदानाच्या आतमध्ये. शेवटची विकेट मैदानाच्या आत. आणि षटकार. आणि हा सामना जिंकलाय तो अमर युवा फाउंडेशन या संघाने. अभिनंदन. चला शिवगर्जना.